हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण बघतोय चॅप्टर 3 जर्नल. जर्नलमध्ये आतापर्यंत आपण जर्नलशी रिलेटेड सगळ्या बेसिक गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत. अकाउंट म्हणजे काय, क्लासिफिकेशन त्याचं सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. आता आपण ऍक्च्युअल जर्नल एंट्री करायला सुरुवात करणार आहोत. जर्नल एंट्री करण्याच्या आधी जर्नल एंट्रीचे देर आर टू टाइप्स ऑफ जर्नल एंट्रीज, सिंपल जर्नल एंट्री अँड कंपाऊंड जर्नल एंट्री. व्हॉट इज अ सिंपल जर्नल एंट्री? ओनली टू अकाउंट्स आर अफेक्टेड इन अ ट्रान्झॅक्शन. जेव्हा कुठलंही ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा आपण अकाउंट्स अफेक्टेडची लिस्ट काढतो. तिथे फक्त दोनच अकाउंट्स अफेक्ट होतात कुठल्या ह्याच्यात, सिंपल जर्नल एंट्रीमध्ये. आउट ऑफ विच वन अकाउंट इज डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज क्रेडिटेड. जर दोनच अकाउंट्स अफेक्ट होत असतील तर आउट ऑफ दीज टू अकाउंट्स वन अकाउंट इज डेबिटेड अँड वन अकाउंट इज क्रेडिटेड. सो आपल्याला सिंपल लँग्वेज मध्ये जर सिंपल जर्नल एंट्रीची डेफिनेशन सांगायची असेल तर कशी सांगू आपण? A journal entry which contains only one debit account and one credit account is called as a simple journal entry. एकच अकाउंट डेबिट होतं, एकच अकाउंट क्रेडिट होतं, सिंपल. मग कंपाऊंड जर्नल एंट्री म्हणजे काय? मोर दॅन वन अकाउंट्स आर अफेक्टेड. इथे जसं फक्त दोनच अकाउंट्स अफेक्ट होतात तसं नाही, इथे मोर दॅन टू अकाउंट्स पाहिजे. ऍक्च्युली मोर दॅन टू अकाउंट्स आर अफेक्टेड. मग दोन पेक्षा जास्त अकाउंट अफेक्ट होत असतील तर आपल्याकडे डेबिट किंवा क्रेडिट दोनच ऑप्शन्स आहेत. मग वन ऑर मोर अकाउंट आर डेबिटेड ऑर क्रेडिटेड. समजा 3 अकाउंट्स असतील अफेक्ट होणारी, तर त्यातली कुठली तरी 2 अकाउंट डेबिटला येणार आणि कुठलं तरी मग उरलेलं एक अकाउंट क्रेडिटला येणार, किंवा 2 अकाउंट क्रेडिटला येणार आणि एक अकाउंट डेबिटला येणार. कारण मिनिमम एक अकाउंट तरी डेबिट आणि क्रेडिट झालंच पाहिजे. म्हणजे तिसरा अकाउंट आहे ते एकतर डेबिटला जाईल किंवा क्रेडिटला जाईल. सो वन ऑर मोर अकाउंट्स आर डेबिटेड ऑर क्रेडिटेड. मग डेफिनेशन कशी सांगू शकतो? अ जर्नल एंट्री विच कंटेन्स मोर दॅन वन डेबिट अकाउंट ऑर मोर दॅन वन क्रेडिट अकाउंट ऑर बोथ. दोन्ही पण असू शकतं. 4 अकाउंट जर अफेक्ट झाली, 2 डेबिटला 2 क्रेडिटला, असंही असू शकतं. कळलं? सो a journal entry which contains more than one debit account, more than one debit account, more than one credit account or both is called as a compound journal entry. कळलं? सो ह्या कंपाऊंड एंट्री आणि सिंपल एंट्रीची एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगते. कॅश परचेसेस. जेव्हा कॅश परचेसेस आपण म्हणतो तेव्हा फक्त कॅश अकाउंट आणि परचेस अकाउंट ही दोनच अकाउंट अफेक्ट होतात. पण इथे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश आणि फर्निचर असं जर ट्रान्झॅक्शन असेल तर ह्याच्यात कोणती कोणती अकाउंट येणार? स्टार्टेड बिझनेस म्हणजे कॅपिटल अकाउंट. सो एक कॅपिटल अकाउंट झालं, एक कॅश अकाउंट झालं आणि एक फर्निचर अकाउंट झालं. ओके, लक्षात आलंय? सो एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्ही ह्याच्यात तुम्हाला जर शॉर्ट नोट विचारली किंवा 2 मार्काला प्रश्न आला व्हॉट इज अ सिंपल जर्नल एंट्री और व्हॉट इज अ कंपाऊंड जर्नल एंट्री, हे सगळं तुम्ही लिहून याल. कळतंय? हे झाले जर्नल एंट्रीचे टाईप. आता आपण ऍक्च्युअल जर्नल लिहायला सुरुवात करणार आहोत. सो तुम्हाला मी जर्नल कसं आखायचं ते दाखवलं होतं. आता मी इथे समोर तुम्हाला आखून दाखवलेलं आहे. सो तुम्हाला आता काय करायचंय, एका फुल पेज वरती तुम्हाला हे जर्नल असं आखून घ्यायचं आहे. एकाच नाही, पुढच्या 4 पेजेसवर तुम्ही हे असं आखून घेणार आहात. हे सिंगल पेज, त्याच्या पाठीमागचं पेज, त्याच्या शेजारचं पेज आणि त्याच्या पाठीमागचं पेज, असे टोटल 4 पेजेस तुम्हाला जर्नल आखून घ्यायचंय. कसं सांगितलं होतं मी? A4 साईजची बुक वापरायची आहे. मी परत सांगते आहे कारण आपल्याला जर्नल नंतर लेजर पण बघायचंय. लेजर तर ऍब्सल्युटली छोट्या नोटबुक मध्ये मावत नाही. जर्नल त्यातल्या त्यात बसू शकेल, पण लेजर अजिबात मावत नाही. सो वेळीच तुम्ही A4 साईजची बुक्स आणा. मी आधीच सांगितलेलं होतं हे. सो A4 साईजची बुक तुमच्याकडे नोटबुक आहे असं मी अज्युम करून तुम्हाला पुढे सांगते. नोटबुकच्या राईट हँड साईड पासून 3-3 सेंटीमीटरचे कॉलम्स करायचे डेबिट क्रेडिट अमाऊंट साठी. 1 सेंटीमीटरचा कॉलम असेल लेजर फोलिओसाठी. आणि आपलं जे मार्जिन असतं ना, नोटबुकचं जे मार्जिन असतं तो डेटचा कॉलम असतो. मधली उरलेली सगळी जागा पर्टिक्युलर साठी असेल. सो अशा पद्धतीने हेडर लिहायचं, डेट, पर्टिक्युलर्स, LF डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, डबल वरच्या याला बॉक्स अंडरलाईन करायचे आणि फुल पेज आखून घ्यायचे. अशी 4 पेजेस आखायचे. त्याच्या हेडर आपण काय लिहितो? इन द बुक्स ऑफ मेसर्स
कुणाच्या बुक्स मध्ये लिहितोय आपण, कुणाच्या व्ह्यू पॉइंटनी आपण जर्नल एंट्रीज करतोय, तो व्ह्यू पॉइंट कोणाचा आहे, त्या बिझनेसचं नाव वरती लिहायचंय आणि आपण काय लिहितोय, जर्नल. सो इन द बुक्स ऑफ मेसर्स, त्याच्या खाली लिहायचं जर्नल. जर्नलच्या खाली हा हेडर येणार आहे तुमचा आणि फुल पेज आखलेलं असेल. कळलं? अशी 4 पेजेस आखायची आहेत. त्याच्या आधीचं एक पेज तुमचं ब्लँक सोडायचंय. म्हणजे हे तुमचं लिहून झालेलं असेल की हे लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स देणार आहे. ती ट्रान्झॅक्शन्स लिहिण्यासाठी एक फुल पेज लागणार आहे मला. सो एक फुल पेज तुम्ही ब्लँक सोडणार आणि त्याच्या पुढचे 4 पेजेस घेणार. ठीक आहे? मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ही 4 पेजेस करायचे आहेत, त्याच्या आधीचं जे ब्लँक पेज आहे तिथे ही ट्रान्झॅक्शन्स लिहायची आहेत. साधारणपणे एका पेजवर तुमची 5 किंवा 6 ट्रान्झॅक्शन्स मावतात. सो मी अशी 20 ट्रान्झॅक्शन्स घेणार आहेत. 20 ट्रान्झॅक्शन्स तुमची 4 पेज मध्ये साधारण बसतात. आता आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन घेणार आहोत. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000 ऑन 1 एप्रिल 2023. सो तुम्हाला आता काय कळलंय, ही सगळी ट्रान्झॅक्शन्स एप्रिल मधली लिहिलेली आहेत मी. इयर आहे 2023. सो तुम्ही डेट कॉलम मधला फॉर्मॅट मी काय सांगितलं, आता सगळ्यात पहिल्यांदा इयर लिहायचं असतं. सो आपण सेंटरला वरती लिहिणार आहोत इयर, त्याच्या बरोबर खालती लिहायचंय एप्रिल, त्याच्यात शेजारी तुम्ही फर्स्ट तारीख लिहून एंट्री करायला सुरुवात करू शकता. अदरवाईज तुमची अजून एक रो वाया जाते. म्हणून 2023 ला तुमची ऑलरेडी एक रो गेलेली आहे. सेकंड रो वर लिहायचंय एप्रिल 1, कारण पहिलं ट्रान्झॅक्शन 1 एप्रिलचं आहे म्हणून. कळलं? सो आता ह्याच्यावरनं काय कळतंय, 2023 ला एप्रिल महिना आणि फर्स्ट डेट, या फर्स्ट डेटचं हे ट्रान्झॅक्शन आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000. तुम्हाला ते क्लासिफिकेशनचं टेबल आठवतंय का? ते टेबल मी एकदा रिवाइज करणार आहे. सुरुवातीला काही ट्रान्झॅक्शन्स, मग नंतर आपण हळूहळू डायरेक्ट एंट्री करायला कशी करायची ते शिकणार आहोत. स्टार्टेड बिझनेस म्हणलं की कोणते कोणते अकाउंट इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. स्टार्टेड बिझनेस म्हणलं की कॅपिटल अकाउंट. सो स्टार्टेड बिझनेस म्हणजे कॅपिटल अकाउंट आलं. विथ कॅश म्हणजे कॅश अकाउंट आलं. कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट हे आता समजा मी ट्रॅडिशनल मेथडने गेले, दोन्ही मेथड करूयात आपण. या एंट्रीला मी ट्रॅडिशनल मेथड घेते. कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. कॅश इज कमिंग इन, सो व्हॉट कम्स इन हा इथे आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि पर्सनल अकाउंटचा डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे कॅपिटल अकाउंट कोण आहे, गिव्हर आहे. सो हा गिव्हर आहे. ओके. सो इफ द क्रेडिट इज क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर असेल तर या अकाउंटला क्रेडिट द्यायचंय. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणल्यावर या अकाउंटला डेबिट द्यायचंय. म्हणजे तुमच्या टेबल प्रमाणे तुम्हाला काय कळलं, कॅश अकाउंटला डेबिट द्यायचं, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यायचं. सुरुवात करताना आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण डेबिट अकाउंट लिहितो. कसं लिहितो, नेम ऑफ द अकाउंट लिहायचं, मध्ये स्पेस सोडायची आणि हा जो एलएफचा कॉलम आहे त्याच्या जवळ 3 वेळा डॅश आणि DR असं लिहायचं असतं. सो फर्स्ट एंट्री आपण करतोय कॅश अकाउंट, मध्ये मी स्पेस सोडली, 3 वेळा डॅश केली आणि डेबिट लिहिलं एलएफच्या कॉलमच्या जवळ. आता क्रेडिट कसं लिहायचं, सुरुवातीला थोडीशी स्पेस सोडायची असते, 2 लिहायचं असतं आणि कॅपिटल अकाउंट, इथे पुढे काही नसतं त्याला. सो एंट्री कशी केली आपण, कॅश अकाउंट मध्ये स्पेस डेबिट टू कॅपिटल अकाउंट. एंट्रीचं प्रोनाउन्सिएशन म्हणताना एंट्री कशी म्हणायची असते, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सो ही झाली आपली एंट्री. अमाऊंट काय आहे 10,000. कॅश अकाउंट डेबिट आहे तर डेबिट कॉलम मध्ये लिहायचं आपण 10,000. आता हे सेंट्रली अलाइन करू नका. अलाइन म्हणजे काय म्हणायचं मला, सेंट्रल लिहू नका. जेव्हा आपण कोणत्याही अकाउंटिंग लँग्वेज मध्ये अमाऊंट लिहित असतो ना, तेव्हा त्या राईट अलाइन्ड असतात. सो हे जी लाईन आहे ना त्याला चिकटून लिहायचंय तुम्हाला. क्रेडिटचं पण तसंच, कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट आहे, क्रेडिटला 10,000. मी इथे लिहिलंय का नाही, राईट साईडला लिहिते. हे कशासाठी सवय लावा, पुढे बॅलन्स शीट वगैरे करताना ह्याचा उपयोग होणार आहे, इव्हन लेजर करताना पण होणार आहे. सो कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, दोघांच्याही अमाऊंट लिहिले आपण 10,000. आता नॅरेशन लिहायचे. नॅरेशन कसं लिहितात, इमिजिएटली खालती ब्रॅकेटनी सुरुवात करायची, बिईंग हा शब्द आधी लिहायचा, मग नॅरेशन इज व्हॉट, नॅरेशन इज अ ब्रीफ डिस्क्रिप्शन अबाउट द एंट्री. व्हॉट द एंट्री सेज, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000. सो बिईंग बिझनेस स्टार्टेड
विथ कॅश किंवा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. कळलं? ब्रॅकेट म्हणजे हे एकाच रो वरती आलं पाहिजे वगैरे असं काही नाहीये. तुम्ही सेकंड रोला ते डिस्क्रिप्शन गेलं तरी चालणार आहे. आता आपल्याला अंडरलाईन करायची आहे. एक एंट्री संपली, हे संपली आहे माझी एंट्री, हे सांगणारी अंडरलाईन कुठे करायची? फक्त पर्टिक्युलर्सच्या कॉलम मध्ये तुम्ही एक अशी रेघ देणार आहात विच सेज दॅट धिस ट्रान्झॅक्शन इज नाउ ओव्हर. ही एंट्री आपली झालीये. आता आपल्याला पुढची एंट्री करायची, त्याची डेट बघूया, त्याप्रमाणे घालायचंय. हा सिरियल नंबर नाहीये, ही डेट आहे. मी लगेच इथे 2 लिहिणार नाहीये. इट इज नॉट अ सिरियल नंबर. मी पुढची डेट बघून त्या डेट प्रमाणे एंट्री करणार आहे. ही मधली रेट फक्त पर्टिक्युलर्सच्या कॉलम मध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे परचेस गुड्स इन कॅश फॉर ₹2500. जेव्हा आपण परचेस गुड्स म्हणतो तेव्हा काय अकाउंट असतं? परचेसेस अकाउंट असतं. ह्याच्याच अगेन्स्ट परचेसेस मशिनरी लिहिलं तर मी काय सांगितलंय? मशिनरी अकाउंट करायचं. जेव्हा गुड्स हा शब्द असतो तेव्हा त्याच्या मागे सोल्ड गुड्स आहे का परचेस गुड्स आहे का गुड्स रिटर्न्ड असं आहे, त्याप्रमाणे अकाउंट तयार करायचं. मी जेव्हा गुड्स अकाउंट शिकवलं त्यावेळेला हे सांगितलंय. सो इथे परचेस अकाउंट पहिलं आहे. इन कॅश असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे, याचा अर्थ कॅश अकाउंट पण ह्यामध्ये आलं. फॉर ₹2500 फ्रॉम अरविंद. आता ह्या अरविंद ह्या शब्दाला इथे काहीतरी महत्व नाहीये बिकॉज द ट्रान्झॅक्शन इज इन कॅश. जेव्हा इन कॅश ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. अरविंदचा इथे काही संबंध नाही. ऑन 5 एप्रिल 2500. परचेस अकाउंट आता आपण मॉडर्न ह्याच्याप्रमाणे घेतलं तर परचेस अकाउंट हा एक्सपेन्सेस आहे, कॅश अकाउंट ही ऍसेट आहे. एक्सपेंडिचर इन्कर झाला, एक्सपेंडिचर इन्कर झाला म्हणजे इन्क्रीज झाला. मी तुम्हाला काय सांगितलंय? ऍसेट आणि एक्सपेन्सेस, सॉरी ऍसेट आणि इन्कम हे दोन, ऍसेट आणि एक्सपेन्सेस हे इन्कर झाले किंवा इन्क्रीज झाले तर डेबिट द्यायचं, आणि लायबिलिटीज कॅपिटल आणि इन्कम यांना क्रेडिट द्यायचं. थोडंसं रिकॉल करा, सारखं सारखं तुम्ही वाचलं तर येणार आहे तुम्हाला. इथे एक्सपेंडिचर इन्क्रीज झाला आहे, इन्क्रीज इन एक्सपेंडिचर आहे म्हणजे याला डेबिट द्यायचं. ऍसेट डिक्रीज झाली आहे, ऍसेट डिक्रीज झाली आहे. ऍसेट आणि एक्सपेन्सेस दोघांचंही सेम असतं, इन्क्रीज डेबिट, डिक्रीज क्रेडिट. ऍसेट क्रेडिट करायला लागेल कारण ती डिक्रीज झालीये, बरोबर. सो इथे तुम्हाला काय कळलं? परचेस अकाउंटला तुम्हाला डेबिट द्यायचंय आणि कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचंय. आता एंट्री फॉर्म कशी करायची? सगळ्यात पहिला आपण डेट लिहिणार आहोत 5 एप्रिल. आता पुन्हा एप्रिल लिहायची गरज नाहीये, फक्त डेट लिहायची, एप्रिल, 5 एप्रिल. त्याच्यानंतर डेबिट आहे परचेस अकाउंट. सुरुवात आपण डेबिट पासून करतो. परचेसेस अकाउंट स्पेस 3 वेळा डॅश डेबिट, थोडीशी स्पेस सोडून 2 कॅश अकाउंट, पुढं काही नाहीये. आता तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा. मी आधी तिथे 2 काढला तर त्याच्याच अलाइंड मी खालती 2 काढलाय. हा 2 मी इथे काढलाय, हा 2 थोडासा पुढे काढलाय, असं करू नका. दिसताना एकदम छान अलाइंड दिसलं पाहिजे. तुमचं तुम्हीच. मी अक्षराबद्दल बोलत नाही, अक्षर चांगलं आहे वाईट आहे ह्याबद्दल मी बोलत नाहीये, नीट नेटकेपणाबद्दल बोलते. लिहिताना व्यवस्थित लिहा. ह्या आता मी रो बोर्डवर आखते तर माझी थोडीशी वाकडी तिकडी झालीये, पण तुम्ही स्केल घेऊन आखता ना, मग तुमची रेघ तिरकी नाही गेली पाहिजे, स्ट्रेट आली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचंच बुक बघाल ना रिव्हिजन करताना तेव्हा छान दिसलं पाहिजे. मग तुमच्या एक्झामिनरला पण ते छान दिसणार. तुमच्या डोळ्यांना छान नाही दिसलं तर एक्झामिनरला पण नाही दिसणार. या गोष्टी आत्तापासून हाताला सवय लावल्यात की तुम्हाला शेवटपर्यंत ह्या गोष्टी उपयोगी पडतील. एंट्री केली परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट काय? 2500. बरोबर ह्याच्या खाली मी 2500 लिहितेय, इथे क्रेडिटला 2500. तुम्ही नोटीस केलं असेल तर मी कॉमा वापरते. याला अकाउंटिंग लँग्वेज मध्ये अमाऊंट लिहिणं असं म्हणतात. अकाउंटिंग लँग्वेज मध्ये अमाऊंट लिहिताना कॉमा सिस्टीम असते. हंड्रेड्स, टेन्स वगैरे जे तुम्ही म्हणत असाल ना, तुम्हाला माहिती असेल ते, ही कॉमा सिस्टीम मी वापरते. आणि बरोबर हे 3 शून्याच्या खाली 500 आलं, 12च्या खाली इथे 0च्या खाली 2 आलं. अशी अलाइनमेंट करायची सवय लावा. Narration starts with a bracket and the word being. Goods purchased in cash. आता मी इथे थांबणार आहे का नाही? इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिले? फ्रॉम अरविंद. एंट्रीशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन.
सो गुड्स परचेस इन कॅश फ्रॉम मिस्टर अरविंद ब्रॅकेट कंप्लीट. इथे आपली एंट्री झाली आणि इथे मी आता अंडरलाईन केलंय कुठे, फक्त परचेसच्या कॉलम मध्ये. ओके, तुम्ही लिहिताना ही जी अंडरलाईन आहे ही एक नवीन रो असेल तुमची. परत नेक्स्ट रो पासून सुरुवात करायची. म्हणजे मला इथे तुम्हाला ते दाखवता येत नाही कारण माझ्याकडे रोज आखलेल्या नाहीयेत. पण ही फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, परत 5th 6th 7th 8th. जेव्हा सिंपल जर्नल एंट्री करतोय आपण, सिंपल जर्नल एंट्री मध्ये तुमची 1 2 3 4 मॅक्सिमम 4 रोज मध्ये तुमची एंट्री मावते विथ नॅरेशन प्लस 5th लाईन वरती तुमचं एंडिंगची लाईन येणार आहे. कळलं? सो हे सिंपल जर्नल एंट्रीज बघतोय आता आपण. फक्त एक अकाउंट डेबिट केले, मिनिमम ओनली वन अकाउंट इज डेबिटेड, ओनली वन अकाउंट इज क्रेडिटेड. दिस इज कॉल्ड अ सिंपल जर्नल एंट्री. नेक्स्ट बघूया, परचेस गुड्स फ्रॉम अरविंद फॉर ₹1,500 ऑन 10th of April. आता इथे काय झालंय, इन कॅश असं स्पेसिफिकली लिहिलेलं नसल्यामुळे इथे अरविंद अकाउंट तयार करायला लागणार आहे आपल्याला. इथे एक्सपेन्सेस बरोबर होतं. परचेस अकाउंट म्हणजे परचेस गुड्स आहे म्हणून परचेस अकाउंट, फ्रॉम अरविंद म्हणून अरविंद अकाउंट, कारण कॅश अकाउंट नाहीये. अरविंद कोण आहे आता, लायबिलिटी आहे. मॉडर्न ह्याच्या प्रमाणे अरविंद ही लायबिलिटी आहे. लायबिलिटी का आहे, कारण द अमाउंट इज पेएबल टू अरविंद. वी हॅव परचेस द गुड्स ऑन क्रेडिट and we are going to pay the amount on a future date. So when the amount is paid on future date or the goods are purchased on credit, what we create is creditors. When we purchase the goods on credit, we create creditors. So Arvind here is a creditor. Creditor is our liability. We are increasing the liability and we are increasing the expenses as well. If the expenses are increased, we debit it. If the liability is increased, we credit it. माहितीये ना, ऍसेट आणि एक्सपेन्सेसच्या बाबतीत इन्क्रीज झालं तर डेबिट असतं, लायबिलिटी, कॅपिटल आणि इन्कमच्या बाबतीत इन्क्रीज झालं तर क्रेडिट असतं. सो लायबिलिटी इन्क्रीज झाली की क्रेडिट असतं. दोन अकाउंट्स, डेबिट कोणतं क्रेडिट कोणतं कळलंय. परचेस अकाउंट डेबिट केलंय, अरविंद अकाउंट क्रेडिट केलंय. डेट काय आहे, 10th. पुढची डेट घातली मी, परचेसेस अकाउंट स्पेस डेबिट टू मिस्टर अरविंद अकाउंट क्रेडिट झालं हे. ओके, सो एंट्री काय केली, परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर अरविंद अकाउंट, ही एंट्री झाली. अमाऊंट काय आहे 1500, डेबिट अमाऊंट आहे 1500, क्रेडिट अमाऊंट आहे 1500. being goods purchased from Mr. Arvind. On credit. ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणूनच अरविंदचं अकाउंट क्रिएट केलंय. एंडिंगची लाईन फक्त पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये. मी इथे बोर्डवर लिहिताना सुद्धा तुम्हाला चांगलं व्यवस्थित लिहिलेलं दिसतंय की नाही, तसंच तुमच्याकडे पण लिहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊया. गुड्स सोल्ड टू सुनील ऑन 12th of April for ₹5,000. गुड्स आर सोल्ड. गुड्स सोल्ड म्हणलं की कुठलं अकाउंट करायचं, सेल्स अकाउंट करायचं. गुड्स सोल्ड टू सुनील फॉर ₹5,000. इथे इन कॅश असं लिहिलेलं आहे का, नाहीये, म्हणजे सुनील अकाउंट तयार करायचं. सेल्स अकाउंट हे काय आहे, इन्कम अकाउंट आहे. मग अशी जसं आपलं एक्सपेंडिचर अकाउंट होतो तसं सेल्स अकाउंट हे इन्कम अकाउंट आहे. सुनील आता हा कोण आहे, when the goods are sold on credit we create debtors. The debtor is going to pay the amount on a future date. That means the amount is receivable from the debtor. That means debtor is our asset. Sequence कळलाय. Goods are sold on credit, we create debtors, amount is receivable from debtors, hence debtors are assets. So Sunil account हा आपला सध्याचा डेटर आहे आणि debtors are our assets. इन्कम इन्क्रीज झालाय का, येस. गुड्स आर सोल्ड, इन्कम इज इन्क्रीज्ड, इन्कम वाढलंय. सुनील अकाउंट ऑल्सो द डेटर्स अमाउंट इज ऑल्सो इन्क्रीज्ड, सो ऍसेट पण वाढलीये. इन्कम इन्क्रीज झालं की त्याला क्रेडिट द्यायचं असतं, ऍसेट इन्क्रीज झाली की डेबिट.
ऍसेट आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले की डेबिट, लायबिलिटीज कॅपिटल इन्कम इन्क्रीज झालं की क्रेडिट. सो डेबिट अकाउंट कोणतं? सुनीलचं अकाउंट. क्रेडिट अकाउंट कोणतं? सेल्स अकाउंट. डेट काय आहे? 12th. मिस्टर सुनील्स अकाउंट डेबिट, स्पेस द्यायचे 3 वेळा डॉट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट काय आहे आपली? 5000. being goods sold to Sunil on credit. इथे ट्रान्झॅक्शन एंड झालं. आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल तर हा अकाउंट हा शब्द सुद्धा कंपल्सरीली तुमचा आला पाहिजे. तुमचे मार्क्स कुठे जातील की तुम्ही अकाउंट हा शब्द लिहिला नाही, डेबिट हा शब्द लिहिला नाही, टू हा शब्द लिहिला नाही, बिईंगला ब्रॅकेट केलं नाही, नॅरेशनला बिईंग शब्द लिहिला नाही, इथे तुमचे मार्क जाऊ शकतात. कळलं? सो या छोट्या छोट्या गोष्टीत लक्षात ठेवायच्या. अकाउंट लिहायचं पटकन विसरतात. परचेस अकाउंट डेबिट असं तुम्ही तोंडाने जेव्हा म्हणता किंवा एंट्री लिहिताना मनात म्हणताना तेव्हा आपोआप तुमचा अकाउंट हा शब्द लिहिला जातो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपलं 5th. गुड्स सोल्ड टू अनिल ऑन 13th of April for ₹4,000 in cash. सो आता इथे गुड्स आर सोल्ड बट इन कॅश म्हणजे कॅश अकाउंट आलं. अगेन सेल्स इज इन्कम, सेल्स इज इन्क्रीजिंग म्हणजे क्रेडिट द्यायचंय. कॅश इज ऍसेट, कॅश इट ऑल्सो इन्क्रीजिंग. जेव्हा गुड्स सेल केले इन कॅश तेव्हा कॅश रिसीव्ह झाली, कॅश बॅलन्स वाढलाय. सो कॅश इज इन्क्रीजिंग, अगेन इट इज डेबिटेड बिकॉज ऍसेट इन्क्रीज झाली की डेबिट देतो. सेम ट्रान्झॅक्शन आहे फक्त कॅश मधलंय. सो इथे आपण इथे सुनील टू सेल्स केली होती एंट्री, त्याच्याऐवजी कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री येणार कारण कॅश रिसीव्ह झालेली आहे. डेट काय आहे त्याची? 13th. सो इथे मी 13th डेट घालतीये. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट आहे 4000. अमाऊंट आहे 4000. being goods sold in cash. नाव लिहिलेलं नाहीये, नाही तर आपण पर्सनचं नाव पण लिहिलं असतं. आहे ना? सॉरी. गुड्स सोल्ड इन कॅश टू मिस्टर अनिल. सॉरी. ठीक आहे. जितकी मॅक्सिमम इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहिता येईल तितकी लिहायची. एंड झालं. पर्टिक्युलर्स मध्ये फक्त मी अंडरलाईन केली. कळतंय? नीट कळतंय? एक एक ट्रान्झॅक्शन पुढचं मी घेणार आहे. आतापर्यंत झालेली ट्रान्झॅक्शन नीट समजून घ्या. डेबिट क्रेडिट रूल्स समजून घ्या. हे सगळं रफ मध्ये तुम्ही केलं तरी चालेल आणि मग फायनली इथे एंट्री करा. सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही ना तोपर्यंत हे अशा पद्धतीनेच करा. आता ही सगळी ट्रान्झॅक्शन करून झाल्यानंतर समजा तुमचं पेज इथे संपलेले, 2-3च ओळी राहिलेल्या असतील ना तर तुम्ही पुढची एंट्री करायला घेऊ नका. कारण मी मागाशी सांगितलं तसं मिनिमम किती रोज लागतात तुम्हाला? 4 तरी. एक फर्स्ट डेबिट, क्रेडिट, नॅरेशन आणि ही रो आखायची असते. सो 4 रोज तुम्हाला लागतात. प्लस तुमच्या लक्षात असेल तर कास्टिंग करायचंय आपल्याला जर्नलचं कास्टिंग करण्यासाठी आपल्याला खालती एक ओळ लागते. ती ओळ म्हणजे काय असते? टोटल कॅरीड फॉरवर्ड किंवा कॅरीड डाऊन. ओके नाही? समजा मी असं अज्युम करते की ह्या 5 एंट्रीज केल्यानंतर तुमचं पेज संपले. ही रो तर आखायचीच आहे, ही लाईन आखायचीच आहे कारण दिस इंडिकेट दॅट दिस एंट्री इज ओव्हर. ही लाईन आखून झाल्यानंतरच्या सगळ्यात एंडच्या रोवर समजा 4 किंवा 3 रोज उरल्या असतील तरी इमिजिएट ह्याच्या खाली टोटल लिहू नका. लास्ट रो वरती टोटल द्यायची. मी इथे 2-3 रोज सोडून तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला टोटल घ्यायचे. ही फर्स्ट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इथे ओपनिंग नव्हतं. आता आपल्याला टोटल घेताना काय करायचंय? इथे दोन्ही ह्याच्यावरती वर एक लाईन आणि खाली डबल अंडरलाईन. ही डबल अंडरलाईन काय इंडिकेट करते तुम्हाला माहिती आहे? टॅली मार्क्स असं म्हणतात. टॅली मार्क्स म्हणजे डेबिट इक्वल्स क्रेडिट, डेबिट टॅलीज क्रेडिट, म्हणून त्याला टॅली मार्क्स म्हणतात. आता टोटल घेऊयात आपण. क्रेडिटची टोटल 23,000 आली माझी. डेबिटची आणि क्रेडिटची मॅच व्हायला पाहिजे. 23,000. कळलं? ही लास्ट रो वरती तुम्हाला टोटल घ्यायची. सेपरेटली टोटल घ्या
डेबिट क्रेडिट काय माझं मॅचच होणार आहे असं अज्युम करू नका. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सवय नाहीये तेव्हा तुम्ही टोटल्स घ्या असं माझं म्हणणं आहे. किंवा काय करू शकता, 10,000 आहेत का, 2,500 2,500 असं चेक करा की प्रत्येक आयटम आपला प्रत्येक अमाऊंट हीच शेजारी घेतली आहे ना, आणि मग तुम्ही एकाच कॉलमचे टोटल करून दिलं तरी चालणार आहे. आता या टोटलला काय म्हणायचं, टोटल कॅरीड फॉरवर्डेड CF, टोटल कॅरीड फॉरवर्डेड 23,000 23,000. आता ह्याचं नेक्स्ट पेज कसं येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे नेक्स्ट पेज आहे. नेक्स्ट पेज वरती टोटल ब्रॉड डाऊन 23,000 23,000 ब्रॉड डाऊन लिहिलेले आहे, किंवा ब्रॉड फॉरवर्डेड असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कॅरीड फॉरवर्डेड आणि ब्रॉड फॉरवर्डेड किंवा ब्रॉड डाऊन BD पण चालतं, जे तुमच्या लक्षात राहील ते लिहा, दोन्हीही बरोबर आहे. डेट 2023 एप्रिल हे मी परत कॅरी फॉरवर्ड केले. आता तुमच्याकडे कसं दिसतंय, फर्स्ट रो वरती डेटच्या कॉलम मध्ये 2023 आहे, त्याच रो वरती टोटल ब्रॉड डाऊन आहे 23,000 23,000. पुढचं ट्रान्झॅक्शन येणार आहे, कॅश परचेसेस ऑन 14th of April 23 फॉर ₹10,000 फ्रॉम मेसर्स ABC एंटरप्राइजेस. आता मी हे न लिहिता जरा तुम्हाला सांगते. कॅश परचेसेस आहेत म्हणजे गुड्स आर परचेस्ड इन कॅश असा अर्थ होतो त्याचा. परचेस अकाउंट आलं, कॅश अकाउंट आलं. इथे मेसर्स ABC एंटरप्राइजेसचा काही संबंध नाही कारण कॅश मध्ये घेतलंय. कॅश इज गोइंग आउट, परचेसेस म्हणजे गुड्स आर कमिंग इन और गुड्स आर द एक्सपेन्सेस. Expenses are debited, cash is going out, so it is credited. What goes out is credited, what comes in is debited. बरोबर आहे. किंवा आपण ह्याला एक्सपेन्सेस पण म्हणू शकतो. एक्सपेन्सेस आर डेबिटेड हियर अँड कॅश इज गोइंग आउट. सो आपण डिरेक्टली एंट्री काय करू शकतो, ह्याची डेट काय आहे 14. सो इथे आपली 14 तारीख येणार आहे आणि परचेस अकाउंट डेबिट, purchases account debit to cash account, amount आहे 10,000. आता तुम्हाला ह्याचा उपयोग कसा होतोय बघा. मी जे कॉमा करून लिहा म्हणून सांगते, टोटल घेताना उपयोग झाला की नाही तुम्हाला. मी हे न लिहिता केली एंट्री, तुम्हाला कळलं ना. कॅश अकाउंट इज क्रेडिटेड अँड परचेस अकाउंट इज डेबिटेड बिकॉज एक्सपेन्सेस आर डेबिटेड अँड कॅश गोज आउट इज क्रेडिटेड. अमाउंट 10,000 being goods purchased in cash from Messrs ABC Enterprises. ब्रॅकेट कंप्लीट, एक रो म्हणजे लाईन आखली. नेक्स्ट, परचेस स्टेशनरी फॉर ₹560 इन कॅश ऑन 15th of April. स्टेशनरी परचेस जेव्हा केलेली असते तेव्हा आपण कोणतं अकाउंट क्रिएट करतो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे आपण पाहिलेले आधी. सो प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट हे आपले अकाउंट झालं. परचेस स्टेशनरी फॉर 560 इन कॅश, कॅश इज गोइंग आउट म्हणजे कॅश अकाउंट आलं. कॅश इज आवर ऍसेट, ऍसेट आपली कमी होतीये आणि हे एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस आपले इन्क्रीज झाले की डेबिट द्यायचं, ऍसेट कमी झाले की क्रेडिट द्यायचं. सो डेबिट काय देणार, प्रिंटिंग अँड स्टेशनरीला डेबिट द्यायचंय. डेट काय आहे 15th of April. प्रिंटिंग अँड स्टेशनरीला डेबिट का दिलं, एक्सपेन्सेस आर डेबिटेड. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बीइंग काय परचेस आहे, स्टेशनरी परचेस्ड, बीइंग स्टेशनरी परचेस्ड इन कॅश. बाकीची इन्फॉर्मेशन काही दिलेली नाहीये. अमाऊंट काय आहे 560, डेबिटची अमाऊंट 560, क्रेडिटची अमाऊंट 560. एंट्री कळली आहे का. एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड. इफ द कॅश इज गोइंग आउट, कॅश इज क्रेडिटेड. लक्षात ठेवा, एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, इनकम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. नेक्स्ट काय, पेड रेंट. पेड शब्दाला कॅश अकाउंट. काय कशासाठी पे केलंय, रेंट पे केलाय. सो प्रिंटिंग स्टेशनरीच्या ऐवजी तुम्ही रेंट अकाउंट कराल.
रेंट अकाउंट हे काय आहे आपलं एक्सपेंडिचर आहे. ऑन 17 एप्रिल ₹5,000 एक्सपेंडिचर पे केलाय, एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले, कॅश मधनं पे केलाय, ऍसेट डिक्रीज झाली. सेम एंट्री फक्त रेंट लिहिणार आहोत आपण 17. डेट काय आहे 17. रेंट अकाउंट 3 डेबिट टू कॅश अकाउंट. अमाउंट आहे 5,000. क्रेडिट अमाउंट 5,000 ब्रॅकेट बी रेंट पेड इन कॅश ब्रॅकेट कंप्लीट खाली लाईन. कळलं? नेक्स्ट कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. सो दोन अकाउंट्स कोणती आली आपली कॅश अकाउंट, कारण कॅश डिपॉझिट केली आहे, कुठं डिपॉझिट केली आहे बँकेत. सो बँक अकाउंट. कॅश इज आवर ऍसेट, बँक इज ऑल्सो आवर ऍसेट. कॅश इज डिक्रीजिंग कारण कॅश बॅलन्स कमी होतोय, बँक बॅलन्स वाढतोय. ऍसेट डिक्रीज झाली की क्रेडिट द्यायचं, ऍसेट इन्क्रीज झाली की डेबिट द्यायचं. सो एंट्री काय होणार बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डेट आहे 19. बँक अकाउंट डेबिट 3 वेळा डॅश डेबिट टू कॅश अकाउंट. अमाउंट काय आहे 2,000. नॅरेशन being cash deposited into bank. जेव्हा कॅश इज गोइंग आउट कॅशला क्रेडिट असतं, जेव्हा कॅश इज कमिंग इन कॅशला डेबिट असतं. रिसीव्ड कमिशन फ्रॉम किशोर ₹2,700 ऑन 20th एप्रिल. रिसीव्ड कमिशन, रिसीव्ड म्हणलं कॅश अकाउंट, रिसीव्ड किंवा पेड दोन शब्द आले की कॅश अकाउंट. काय रिसीव्ह झालंय कमिशन, कमिशन अकाउंट. कॅश इज अवर ऍसेट, कमिशन इज अवर इन्कम. मी काय सांगितलं होतं इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. इन्कम शब्द आला की पुढे क्रेडिट लिहून मोकळवायचं. आणि ऍसेट रिसीव्ह झाली आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश इज कमिंग इन, कॅश रिसीव्ह झाली डेबिट द्या, कॅश गोज आउट क्रेडिट द्या. इन्कम्स, इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड, एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड. इट इज अ रूल. एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड. सो इथे डेबिटला कॅश येणार आहे, क्रेडिटला कमिशन येणार आहे. मी हे विसरले होते, ती लाईन हे केलेली आहे. 20th तारीख काय 20. कॅश अकाउंट 3 वेळा डॅश डेबिट टू कमिशन अकाउंट. अमाउंट आहे 2,700. 2,700 being ब्रॅकेट सुरू केला मी, being वर्ड लिहिला, कमिशन रिसीव्ड इन कॅश ब्रॅकेट कंप्लीट खाली लाईन हे केली आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली होती फ्रॉम किशोर, फ्रॉम किशोर. अर्धवट लिहायचं नाही, नॅरेशन, नॅरेशन कंप्लीट पाहिजे. त्या ट्रान्झॅक्शनची त्या एंट्रीची ही इन्फॉर्मेशन आहे. कमिशन कुणाकडनं मिळाले किशोरकडनं मिळाले, मग ते पण लिहा. सो बिंग कमिशन रिसीव्ड इन कॅश फ्रॉम किशोर असं लिहायचंय. संपलं ट्रान्झॅक्शन, पेज संपलंय असं अज्युम करताना आता कास्टिंग करायचंय आपल्याला. कास्टिंग करताना हे जे 23,000 ओपनिंग आहे तो पण कन्सिडर करायचा आहे आणि मगच टोटल घ्यायचे. मी तुम्हाला मगाची दुसरी ट्रिक सांगितली होती की डेबिट क्रेडिट मॅच करताय ना ते आधीच चेक करा. 10,000, 560, 560, 5,000, 2,000, 2,700. आता एकच कुठली तरी टोटल घ्या, ती शेजारी लिहून टाका, ते चालणार आहे. ह्या टोटलच्या इथे आपण काय लिहितो, टोटल कॅरीड फॉरवर्डेड 43,260. त्याच्या खाली डबल अंडरलाईनच येणार, कारण ही टॅली मार्क्स आहेत. हे आपली डेबिट जर इक्वल्स क्रेडिट नसेल तर त्या टॅली मार्कला काही अर्थ नसतो. कळलंय? ट्रान्झॅक्शन कळली आहे नक्की. हीच ट्रान्झॅक्शन परत एकदा तुम्ही तुमच्या डोक्याने परत एकदा सॉल्व्ह करा. मी पुढची ट्रान्झॅक्शन अजून घेणारच आहे. जर्नल 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नीट आखायचं, पहिल्यांदा नीट आखायचं, तिरकी विरकी लाईन नकोय. सेकंडली मी सांगितलं तसं डेट्स कशा लिहायच्या, ब्रॉड फॉरवर्डेड अमाऊंट कशी लिहायची,
तिसरं मी एंट्री करताना काय काय गोष्टी फॉलो करायच्या, अकाउंट हा शब्द आला पाहिजे, 3 वेळा डॅश डेबिट, टू हा शब्द नीट आला पाहिजे, ब्रॅकेट्स कंप्लीट सुरुवात केली पाहिजे, बिईंग हा शब्द आला पाहिजे नॅरेशनला, ब्रॅकेट्स कंप्लीट झाली आहेत का नाही ते चेक करा. इथे छोटे छोटे अर्धा मार्क जाण्याची शक्यता आहे तुमची. आतापासून सवय लावा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून ट्रान्झॅक्शन घेणार आहोत, त्याचे रिव्हिजन करा तरी. तोपर्यंत टाटा.